1689 साल. कोकणातला शांत संगमेश्वर. पण त्या शांततेआड इतिहासातील एक भीषण वळण दडलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की मराठ्यांचं स्वराज्य आता टिकणार नाही. 7 लाखांची फौज घेऊन तो महाराष्ट्रात उतरला. पण एक माणूस त्याच्या झोप उडवत होता. तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. फक्त 50,000 सैन्य, पण 8 वर्ष 8 महिने संभाजी महाराजांनी औरंगजेबाला महाराष्ट्रात खिळवून ठेवलं. इतका दरारा होता की औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांविरुद्ध मोहिमेचं नेतृत्व घ्यायला एकही सरदार पुढे येईना. संतापून औरंगजेबाने पगडी फेकली आणि शपथ घेतली की संभा जिवंत पकडल्याशिवाय मी कधीच डोक्यावर किमाश चढवणार नाही. आणि मग आला 1 फेब्रुवारी 1689. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांची एक बैठक संपत होती. रायगडाकडे परतीचा प्रवास सुरू झाला. तेवढ्यात मुघलांचा अचानक छापा, मराठ्यांची चकमक. संख्याबळ कमी, पराक्रम अफाट, पण नियती क्रूर होती. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे जिवलग सखा कवी कलश जिवंत पकडले गेले. कराड, वाडूस, फलटण, बारामती लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली गेली. विदूषकाचा पोशाख, पोलादी साखळदंड, लाकडी टोप्या, मान खाली घालायला भाग पाडणारा अपमान. पण संभाजी महाराजांची मान कधीच झुकली नाही. पेडगावच्या छावणीत औरंगजेब आनंदाने ओरडला, संभा कैद हो गया. नमाज पढली गेली. शरण येण्याचा प्रस्ताव दिला गेला. इस्लाम स्वीकारा, जीवदान मिळेल. पण संभाजी महाराज ठाम होते, माझा धर्म, माझं स्वराज्य, माझा स्वाभिमान मी कधीच सोडणार नाही. त्याआधीच कवी कलशांवर अत्याचार सुरू झाले. संभाजी महाराज मोडावेत म्हणून. पण मित्रासाठी, महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी कवी कलशांनीही प्राण दिला. 39 दिवस अमानुष यातना, डोळे फोडले, जीभ छाटली, देह संपवण्याचा प्रयत्न, पण धर्मवीर संभाजी महाराज कधीच हरले नाहीत. 11 मार्च 1689 फाल्गुन अमावस्या. संभाजी महाराजांचे बलिदान झाले. पण त्या बलिदानातून महाराष्ट्र पेटून उठला. घराघरात किल्ले झाले, गवताला भाले फुटले आणि 27 वर्षांच्या संघर्षानंतर औरंगजेबाचाच अंत झाला. 1 फेब्रुवारी इतिहासातील काळा दिवस, पण संभाजी महाराजांचा तेजस्वी अध्याय. संभाजी महाराज मारले गेले नाहीत, ते महाराष्ट्राच्या रक्तात कायमचे उतरले.